आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा घंटानाद आंदोलन। बकरी ईद निमित्त किल्ल्यांवर हिंदूंना प्रवेश नसल्यानं शिवसेना आक्रमक। रस्त्यावर होणाऱ्या नमाज पठणाला शिवसेनेचा विरोध। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर भाजपचं आंदोलन। भाजप नगरसेवक महेश पाटील पोलिसांच्या ताब्यात। दुर्गाडी मंदिरात प्रवेशबंदी लागू केल्यानं हिंदू संघटनांचं आंदोलन। कल्याणच्या दुर्गाडी परिसरात ईदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त। दुर्गाडी किल्ल्याकडे जाणाऱ्या तीनही रस्ते बंद। 300हून अधिक पोलीस बंदोबस्तामध्ये सहभागी। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात। 8 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 21 पोलीस उपायुक्त यांच्यासह 10,110 पोलीस कर्मचारी तैनात। बकरा कुर्बानीवरून मुंबईतील काही सोसायटींमध्ये तणाव निर्माण झाला होता। मीरा रोडमध्ये बकरी ईद निमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मीरा रोडमधील पूनम इस्टेट क्लस्टरमध्ये बकरा कुर्बानीवरून वाद झाला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी। महाराष्ट्राच्या कांदा प्रश्नी दिल्ली दरबारी बैठक संपन्न। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत मंत्र्यांची 45 मिनिटं चर्चा। दिल्लीमध्ये शहांसोबत राज्य सरकारची 45 मिनिटं चर्चा। सकारात्मक निर्णयाचे संकेत। 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावर शहा सकारात्मक। नाफेडकडून 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी। कांद्याचे दर आणखी कसे वाढवता येतील यावरही चर्चा सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। दिल्लीमध्ये अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा। एमएसपी इथेनॉल कोटा वाढवण्याच्या सूचना। कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही। साखर कारखानदारांचेही प्रश्न सुटणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। अर्ध मंत्रिमंडळ जाऊनही ठोस तोडगा निघालेला नाही। लवकर तोडगा न काढल्यास कांदा शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करणार। आमदार रोहित पवारांचा इशारा। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा, तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली। दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडू। विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। विधान परिषदेच्या जागावाटपाचा विषय 2 दिवसांमध्ये संपेल। फडणवीसांनी सांगितलेल्या जागेवर चर्चा होईल आणि विषय मिटेल। जागावाटपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली। सकारात्मक निर्णय होईल। बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। पुणे, रायगड आणि परभणी या जागांसाठीही पक्ष आग्रही, तर रायगडच्या जागेवर शिवसेनेचाही दावा। पुणे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार। सूत्रांची माहिती। पार्थ पवार हे पुण्याचा उमेदवार ठरवणार असल्याची चर्चा। कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। राष्ट्रवादीनं माझ्याकडे अर्ध खात्याची मागणी केली नाही। अर्ध खात्याची मागणी केल्यावर सांगेन। पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शिंदेच्या खेळीला धक्का देण्यासाठी भाजपची रणनीती सुरू। भाजपकडून बहुजन विकास आघाडीच्या राजू पाटलांची भेट। खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी भेट घेतली। ठाणे विधान परिषदेसाठी राजू पाटलांच्या नावाची चर्चा सुरू। विदर्भात 2 मतदारसंघात भाजपचे उमेदवार जवळपास निश्चित। नागपूरमधून डॉक्टर राजू पोतदार, तर वर्धा चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानींच्या नावावर एकमत झाल्याची माहिती। नांदेड शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाचा शिवसंवाद दौरा संपन्न। खासदार श्रीकांत शिंदेंकडून विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक।